कासव आणि नंदा. सोनपूर नावाचे एक गाव होते. तेथील शाळेजवळ एक तलाव होता. त्या तलावात एक कासव राहत होते. कासव रोज उन्हात शेकत बसण्यासाठी तलावाबाहेर येत असे. एकदा काय झाले, कासव असेच तलावाबाहेर बसले होते. शाळेतून परतणाऱ्या दोन मुलांना त्याला पाहून गंमत वाटली. कासव डोकं उंच करून त्या मुलांकडे पाहू लागले. ती दोन्ही मुले मस्तीखोर होती. त्यांनी हातात मातीची ढेकळे घेतली, कासवावर मारली. कासवाने आपले हात पाय व डोके कवचाखाली घेतले. मुलांना जमलेले पाहून एक छोटी मुलगी नंदा तिथे धावत आली. मुलं कासवाला मारतात हे पाहून ती त्यांना ओरडली, का मारत आहात बिचाऱ्याला? तेवढ्यात मुले म्हणाली, तुला खूप वाईट वाटतंय का? हा काय तुझा भाऊ आहे? दोन्ही मुलांनी तिला धमकावत विचारले. मग याला राखी बांध. नंदाच्या डोळ्यात पाणी आले. ती म्हणाली, हा माझा भाऊ असो वा नसो, तुमचा शत्रू तर नाही ना? सर्व मुले नंदाला कासवाची बहीण म्हणून चिडवू लागली. मुलांनी कासवाला उलटे केले व सारे तिथून निघून गेले. नंदाही घरी आली. घरी ती विचार करू लागली, बिचारे कासव किती वेळ उलटे पडून राहील. ती उठली व तलावाजवळ गेली. तिने कासवाला सरळ केलं व पाण्यात सोडले. कासवाने मान उंच करून प्रेमाने नंदाकडे पाहिले व कृतज्ञता व्यक्त केली. नंदा खूप खुश झाली व आनंदाने घरी गेली. धन्यवाद.